माझं महामार्गावर एक हॉटेल होतं, जिथे प्रवासी आणि गाड्या रात्री उशिरापर्यंत थांबायच्या आणि जेवण खाणं करून पुढे निघून जायच्या. एके दिवशी एक तरुण मोटरसायकल सवार आपल्या वृद्ध आईला माझ्या हॉटेलवर सोडून गाडीचा पंक्चर काढायला गेला. सकाळची रात्र झाली. ती वृद्ध स्त्री वारंवार रडून त्या तरुणाची वाट पाहत होती, पण तो परत आलाच नाही. मी त्या बाईला माझ्या घरी घेऊन गेलो. माझ्या बाबांची नजर त्या बाईवर पडताच ते धावत येऊन त्यांना बिलगले. हे पाहून रागाने मी बाबांना त्यांच्यापासून दूर करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा असं काहीतरी ऐकलं की मी हे जागेवरच भिजून गेलो. तो एक अगदी सामान्य दिवस होता. सकाळी 9 वाजता मी माझ्या हॉटेलचे दरवाजे उघडले होते. रात्री मुक्कामाला असलेले प्रवासी अजूनही हॉटेलमध्येच होते आणि येणाऱ्या प्रवाशांची आता रांग लागली होती. माझं हॉटेल महामार्गालगत असल्यामुळे तिथे नेहमीच गर्दी असायची. मी नुकतेच दरवाजे उघडले होते, तेवढ्यात एक गाडी येऊन थांबली. त्यात एक संपूर्ण कुटुंब होतं. सर्वजण गाडीतून उतरून हॉटेलमध्ये आले. माझ्या व्यवस्थापकाने त्या लोकांना सांभाळून घेतलं. मी मात्र बाहेरच बसून न जाणे का सकाळपासूनच मला एक विचित्र अस्वस्थता जाणवत होती. पहाटेच्या वेळी देवापुढे हात जोडताना मी खूप रडलो होतो. का रडलो हे माझं मलाच माहिती नव्हतं. फक्त डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्यामुळे मन खूप विचित्र अवस्थेत अटकलं होतं. आत जाऊन मी कॅश काउंटरला सांभाळलं नाही, तर माझ्या एका विश्वासू माणसाला काउंटरवर बसवलं. थोड्याच वेळात एक मोटरसायकल माझ्याजवळ येऊन थांबली. मी काही बोलणारच त्याआधीच तो तरुण आपल्या आईला माझ्या बाजूला बसवत म्हणाला, "भाऊ, मी फक्त गाडीचे पंक्चर काढून येतो. माझ्या आईकडे थोडा वेळ लक्ष ठेवा. मी आलोच." असं म्हणून त्याने मोटरसायकल पुन्हा सुरू केली आणि दुसऱ्या दिशेने निघून गेला. मी आश्चर्याने त्याच्या गाडीचे टायर पाहिलेत. खरं तर टायरमधली हवा कमी असायला हवी होती, पण तसं काहीच दिसत नव्हतं. माझे स्वतःचे अनेक ट्रक होते, त्यामुळे या गोष्टीचा मला चांगलाच अनुभव होता. तेवढ्यात ती स्त्री माझ्या बाजूला बसत म्हणाली, "बाळा, घरातून निघाल्यापासून सारखा म्हणत होता की ट्रकवाल्याच्या हॉटेलवर थांबू, तिथेच गाडीचं थोडं काम करून घेईन. आम्ही इथपर्यंत आलो, काहीच अडचण आली नाही." मी म्हणाले सुद्धा, पण तो ऐकेना. उलट माझ्यावरच ओरडला. म्हणाला, "आई, पुढचा रस्ता लांबचा आहे. तू गप्प बस." त्याचं बोलणं ऐकून मी लगेच विचारलं, "तुम्ही लोक कुठे चालला आहात?" त्यावर त्या आजी स्वतःला सावरत माहीत नाही. "बाळा," तो म्हणाला, "आज फिरायला जाऊया व माझी तब्येतही ठीक नाहीये." मी समजावून सांगत होते, पण तो कुठे ऐकतो. सारखा आरडाओरड करत होता. माझं काही ऐकतच नाही. त्या आजी खूप निरागस होत्या. त्यांच्याकडे पाहूनच ते कळत होतं की मी काहीतरी विचार करू लागलो. की "तुम्ही जेवण वगैरे केलं का?" माझं बोलणं ऐकताच नकारार्थी मान हलवली आणि म्हणाल्या, "हो, पहाटे एक चपातीचा तुकडा खाल्ला होता, पण आता भूक लागली आहे." मुलगा म्हणाला होता की कुठल्या तरी हॉटेलवर जेवू घालतो. कदाचित गाडी दुरुस्त करून आल्यावरच तुमच्याच हॉटेलमध्ये काहीतरी खाऊ. मी हो म्हणाले आणि शांत बसले. थोड्याच वेळाने माझा एक माणूस आतून आला आणि म्हणाला, "भाऊ, ते जे मोठे कुटुंब आलं आहे ते थांबण्यासाठी खोली मागत आहे. तुम्ही जरा येऊन बोलणी करा. ते थोडेसे घसाघसी करत आहे." मी हळूच मान डोलावली आणि त्या आजीकडे बघून म्हणालो, "आजी, तुम्ही इथेच बसा. मी आलोच. कुठे जाऊ नका." त्यावर त्या लगेच हात उचलून म्हणाल्या, "हो, हो बाळा, मी कुठे जाणार? मला माझ्या मुलाची वाट इथेच बघायची आहे. इकडे-तिकडे गेले तर तो पुन्हा ओरडेल." त्याचं बोलणं ऐकून मी होकारार्थी मान हलवली आणि शांतपणे आतमध्ये गेलो. जे तरुण आपल्या आईवर ओरडतात, अशा लोकांचा मला प्रचंड राग यायचा. मी लहानपणापासूनच माझ्या आईला गमावलं होतं. आईला गमावण्याचं दुःख किती मोठं असतं, आयुष्य किती ओसाड होतं, हे फक्त मलाच माहिती होतं. मला घरचं जेवण कधी मिळालंच नाही, म्हणून मी एक हॉटेल उघडलं होतं, जिथे मी लोकांना आईच्या हातचं जेवणाची चव देण्याचा प्रयत्न करायचो. मी मोठे मोठे पुरुष आचारी ठेवले नव्हते, तर अशा स्त्रियांना कामावर ठेवलं होतं, ज्या जीवनात प्रेमाचा गोडवा मिसळून माझ्या ग्राहकांना जेवण वाढत असत. आतमध्ये जाऊन मी त्या कुटुंबाला खोली दिली. बाहेर आलो तर त्या आजी कुठेच दिसत नव्हत्या. माझ्या काळजाचा ठोका चुकला. तो तरुण आपल्या आईला माझ्या भरोशावर सोडून गेला होता. मला वाईट वाटू लागलं की मीही त्यांना हॉटेलच्या आतमध्ये का घेऊन गेलो नाही. मी लगेच आजूबाजूला नजर फिरवली,
पण त्या कुठेच दिसत नव्हत्या. माझे हातपाय थंड पडायला लागले. हॉटेलच्या दारात उभं राहून मी जोरजोरात ओरडलो. माझा आवाज ऐकून 2-3 मुलं आणि हॉटेलचे सर्व कर्मचारी बाहेर आले आणि मला विचारू लागले, "काय झालं साहेब? सगळं ठीक आहे ना?" मी लगेच म्हणालो, "एक वृद्ध आजी होत्या. गुलाबी रंगाचा ड्रेस घातला होता. बघा, आजूबाजूला कुठे गेली आहे का कळत नाही. त्यांचा मुलगा त्यांना माझ्याजवळ जबाबदारी सोडून गेला होता." तेवढ्यात एक तरुण म्हणाला, "अहो भाऊ, जाऊ द्या. कदाचित त्यांचा मुलगा आला असेल आणि त्या त्यांच्यासोबत गेली असतील." मी नकारार्थी मान हलवत म्हणालो, "नाही. मला कोणत्याही मोटरसायकलचा आवाज आला नाही. तुम्ही जा, आजूबाजूला बघा. त्या आजी कुठे गेल्या?" माझ्या हृदयाची धडधड वाढली होती. न जाणे का त्या आधीच असं गायब होणं मला एक विचित्र दुःखात ढकललं होतं. मी सगळीकडे फिरून पाहिलं, पण त्या कुठे गेल्या होत्या हे मला काहीच कळत नव्हतं. मी आता माझ्या हॉटेलचे CCTV फुटेज तपासण्यासाठी कंट्रोल रूममध्ये जाणार होतो. तेवढ्यात कोणीतरी माझ्या खांद्यावर हात ठेवला. मी मागे वळून पाहिलं तर त्या आजी हातात फुले घेऊन उभ्या होत्या. त्या माझ्याकडे फुले देत म्हणाल्या, "माझ्या बाळा, तू खूप चांगला आहेस. मी पाहिलं तू कशाप्रकारे त्या लोकांकडून कमी पैसे घेतले. मला इतका आनंद झाला की मी तुझ्यासाठी फुले तोडायला गेले होते. ही माझ्याकडून एक छोटीशी भेट ठेव आणि मला काहीतरी खायला दे, प्यायला दे. बाळा, खूप भूक लागली आहे. माझा मुलगा आला की मी तुला पैसे देईल." त्या आजीकडे बघत काळजीत पडलेल्या स्वरात म्हणालो, "आजी, काय तुम्ही पण? मी तुम्हाला केव्हापासून शोधतोय. मला वाटलं तुम्ही कुठेतरी हरवलात." "असं नका करत जाऊ. माझ्या हृदयाची धडधड किती वाढली आहे बघा." माझं बोलणं ऐकताच त्या आजींनी प्रेमाने माझ्या केसामधून हात फिरवला आणि माझा चेहरा न्याहाळत म्हणाल्या, "अरे माझ्या राजा, असा का जीव लावतोस? मी कुठे जाणार आहे? मी तुला म्हणाले होते ना की मी कुठेही जाऊ शकत नाही. गेले तर माझा मुलगा ओरडेल. आता मला काहीतरी खायला दे. मला माझं औषध पण घ्यायचं आहे." त्यांचं बोलणं ऐकून मी त्यांचा हात धरला आणि त्यांना घेऊन आत गेलो. त्यांना एका चांगल्या टेबलवर बसवत मी विचारलं, "आजी, सांगा काय खाणार? मी स्वतः तुमच्यासाठी घेऊन येतो." त्यावर त्या म्हणाल्या, "मी जास्त तिखट खात नाही. माझ्या घशात त्रास होतो. तू मला काहीतरी साधंसुधं दे किंवा काहीतरी गोडधोड आण." मी लगेच म्हणालो, "तुम्हाला शुगर वगैरे नाही ना?" त्या खोडकरपणे हसल्या आणि ओठांवर हात ठेवून म्हणाल्या, "थोडा आहे, पण आता मुलगा कुठे आहे? तो थोडीच बघणार आहे." "तू आण, मी थोडंसं खाईन." मी लगेच म्हणालो, "अजिबात नाही. जर तुम्हाला शुगर असेल, तर मी तुम्हाला गोड अजिबात देणार नाही. हो, तुमच्यासाठी मी काहीतरी लपाशीची व्यवस्था करतो." त्यावर त्या लगेच तोंड वाकडं करून म्हणाल्या, "नाही, नाही, ही लपाशी नको मला. काहीतरी चांगलं, जेणेकरून माझ्या तोंडाला चव येईल. हो, पण जरा कमी मसाल्याचं आण. तिखट लागतं." मी त्या आजीकडे थोडंसं निरखून पाहिलं. न जाणे का, पण त्यांचे हे शब्द मला काहीसे ऐकल्यासारखे वाटले. मी डोक्यातले विचार झटकून माझे पाय काउंटरच्या दिशेने वळवले आणि लगेच एका माणसाला त्यांच्यासाठी साधा भात शिजवायला सांगितला, जेणेकरून त्या शांतपणे काहीतरी खाऊ शकतील. त्या अजूनही काउंटरकडेच पाहत होत्या. मी त्यांच्याकडे पाहून एक हलकंसं स्मित हास्य केलं, तर त्याही हसून मान खाली झुकवून बसल्या. न जाणे का, पण त्या आजीबद्दल मला एक विचित्र ओढ वाटत होती. त्यांना पाहून असं वाटत होतं, जणू काही मी त्यांना यापूर्वी भेटलो आहे. मी नकळतपणे घड्याळाकडे पाहिलं. बराच वेळ झाला होता. त्यांच्या मुलाला आत्तापर्यंत यायला हवं होतं. माझ्या हॉटेलपासून पंक्चरचं दुकान फार लांब नव्हतं. मग त्यांच्या मुलाला इतका वेळ का लागत होता? हाच विचार मला अस्वस्थ करून गेला. काहीतरी विचार करून मी पुन्हा त्या आजीजवळ येऊन बसलो आणि त्यांना विचारलं, "तुमच्याकडे मोबाईल फोन आहे का?" त्यांनी हातानेच नाही म्हणून इशारा केला
आणि मला खुणेने आपल्याजवळ बोलावलं. मी थोडा जवळ गेलो. तेव्हा त्या कुजबुजल्यासारख्या आवाजात म्हणाल्या, "अरे बाळा, म्हणाले होते मी माझ्या मुलाला, पण तो ऐकतच नाही. म्हणतो, आई, तू बिघडून जाशील. वय झालं तुझं. काही गरज नाही मोबाईल फोन ठेवायची." मी लगेच म्हणालो, "या वयात फोन ठेवणं खूप गरजेचं असतं. जर तुम्ही कुठे हरवलात तर काय होईल?" त्यावर त्या लगेच म्हणाल्या, "तेच तर, मी एकदा अशीच हरवले होते. मोठ्या मुश्किलीने मी माझ्या घरी परत आले होते. मुलाचा तर पत्ताच नव्हता. तो तर घरात बसून गाणी ऐकत होता. मी जेव्हा घरात शिरले तेव्हा मला पाहून खूप चिडला, की कुठे गेली होतीस? त्या दिवशी मी म्हणाले, की बाळा, मला एक मोबाईल फोन घेऊन दे, म्हणजे माझ्यासाठी सोपं होईल. पण तो रागावू लागला. माझ्याकडे एवढे फालतू पैसे नाहीत, जे तुझ्यावर खर्च करू, असं म्हणाला. पण तूच सांग, जर त्या दिवशी मी विचारत विचारत माझ्या घरी पोहोचले नसते, तर काय झालं असतं? मी रस्त्यावर भीक मागत असते. त्या आजीचं बोलणं ऐकून मी फक्त होकारार्थी मान हलवली आणि म्हणालो, काही अडचण असेल तर मला सांगा. पैसे वगैरे हवे आहेत का तुम्हाला? तुमचा मुलगा काय काम करतो? त्यावर त्या हलकसं हसल्या आणि नकारार्थी मान हलवत म्हणाल्या, अरे नाही, नाही बाळा, आम्ही स्वाभिमानी माणसं. पैसे नाही घेऊ शकत. आम्ही फक्त देतो, घेत नाही. त्यांचं ते वाक्य न जाणे का, पण माझ्या मनाला लागलं. मी सुद्धा स्वाभिमानी होतो. मी आजपर्यंत कधीही कोणापुढे हात पसरवला नव्हता. उलट नेहमी लोकांना देतच आलो होतो. खरं तर स्वाभिमानी माणसं देणारी असतात, घेणारी नाहीत. हे मला चांगलंच माहिती होतं. मी होकारार्थी मान हलवली आणि त्यांना म्हणालो, ठीक आहे आजी, मी जेवण पाठवतो. तुम्ही खाऊन घ्या आणि इथेच बसून राहा. कुठेही जाऊ नका. मला 2-4 कामं आहेत, मी आलोच तुमच्याकडे. त्यावर त्या आजींनी 2 हात उचलून मला आशीर्वाद देत म्हणाल्या, देव तुझं भलं करो. फक्त माझा मुलगा येऊ दे, म्हणजे आम्ही इथून निघून जाऊ. कुठे राहिला आहे कोणास ठाऊक. मी होकारार्थी मान हलवली आणि शांतपणे येऊन माझ्या काउंटरवर बसलो. त्यांच्या बोलण्यावरून हे तर स्पष्ट झालं होतं, की त्या आजीकडे त्यांचा मुलांचा नंबर नव्हता. आता मला काळजी वाटू लागली होती. जसा जसा घड्याळाचा काटा पुढे सरकत होता, तशी तशी माझ्या हृदयाची गतीही न जाणे का पण वाढत होती. दुपार झाली होती, पण त्यांचा मुलगा अजूनही आला नव्हता. मी माझ्या एका मुलाला पाठवून दुकानावर चक्कर मारायला लावला. पण त्या पंचरवाल्याचं म्हणणं होतं, की सकाळपासून शेकडो लोक आले, पण त्याने कोणावर जास्त लक्ष दिले नाही. मी स्वतः एकदा जाऊन त्या पंचरवाल्याशी बोललो. त्याला मुलाचं वर्णन सांगितलं. पण तो म्हणाला, नाही भाऊ, तुम्ही सांगता असा कोणीही माणूस आमच्याकडे आलेला नाही. आता माझी काळजी वाढू लागली होती. तो मुलगा गेला तरी कुठे? मी परत आलो, तर ती वृद्ध स्त्री दारातच उभी होती. तिची अवस्था स्पष्ट सांगत होती, की ती सुद्धा काळजीत पडली आहे. मला पाहताच त्या लगेच माझ्याकडे आल्या आणि प्रश्नार्थक नजरेने म्हणाल्या, काय झालं बाळा? काही पत्ता लागला का माझ्या मुलाचा? मी नकारार्थी मान हलवली आणि त्या वृद्ध स्त्रीच्या खांद्यावर हात ठेवत म्हणालो, आई, तुम्ही आत चला. बाहेर ऊन लागतंय. कदाचित तो पुढे गेला असेल. त्याच्या गाडीत काहीतरी जास्तीचं बिघाड झाला असेल. त्यावर त्या बाई म्हणाल्या, अरे, एवढा काही बिघाड नव्हता. तो तर म्हणत होता, की फक्त टायरमध्ये हवा भरायची आहे आणि काही छोटंसं काम आहे. एवढा वेळ तर लागत नाही. त्यांचा काळजीने भरलेला आवाज ऐकून माझी चिंता अजूनच वाढू लागली. मी त्यांना घेऊन आत आलो. आता त्या बाई बसून बसून थकल्या होत्या. मी माझ्या एका मुलाला सांगून त्यांना एका खोलीत पाठवून दिलं, जेणेकरून थोडा वेळ आराम करू शकतील. हळूहळू पुढे वेळ सरकत होता. सायंकाळचे सावट चहूबाजूला पसरू लागले होते. त्या 2-4 वेळा त्या आधी खाली खाली येऊन गेल्या होत्या, पण यावेळी त्या रडतच खाली आल्या. त्यांना असं पाहून मी काळजीत पडून माझं काउंटर सोडून बाहेर आलो. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते.
त्या मला पाहताच म्हणाल्या, "माझा मुलगा आला की नाही?" मला खूप घाबरल्यासारखं होतं. मला माझ्या घरी जायचं आहे. माझा मुलगा उपाशी असेल, त्याने काही खाल्लं नसेल. त्यांची काळजी पाहून त्यांना त्या मुलाचा प्रचंड राग आला होता. एवढा कसला निष्काळजीपणा, की आईला सोडून विसरूनच गेला. समजा डोक्यातून गेलं तरी सकाळची संध्याकाळ झाली होती. एवढं बेफिकीर कोणी कसं असू शकतं? माझा रागाने पारा चढला होता. जर त्या आजी त्या सतत आजी रडत होत्या. मी त्यांना सावरलं आणि खुर्चीवर बसवलं. त्यांच्यासाठी थंड पाणी मागून त्यांच्याकडे पुढे करत म्हणालो, "आई, असं रडल्याने काहीच प्रश्न सुटत नाही. मी काहीतरी करतो, पण तुम्ही असं रडू नका. रडल्याने तुमची तब्येत खराब होईल." त्यावर त्या म्हणाल्या, "माझ्याकडे फक्त एकच डोस होता. जर सकाळपर्यंत मला औषध मिळालं नाही, तर माझी तब्येत बिघडायला लागेल. माझे हातपाय जळजळायला लागतात. बाळा, काहीतरी कर." मी लगेच म्हणालो, "आई, तुम्ही जे औषध घेतलं त्याचं रॅपर तुमच्याकडे आहे का? ते मला द्या. मी तुमचे औषध मागवून घेतो." त्यांनी होकारार्थी मान हलवली आणि आपल्या ओढणीला बांधलेला औषधाचा रॅपर काढून माझ्याकडे देत म्हणाल्या, "ही माझ्या शुगरची आणि ही घशाची गोळी आहे. या दोन्ही मागवून दे, नाहीतर माझी तब्येत खूप जास्त खराब होईल. माझा मुलगा आला की आम्ही तुझे एक एक रुपये पैसे परत करू. मी कोणाचं कर्ज ठेवत नाही." मी काहीच उत्तर न देता त्यांच्याकडून औषधाचं रॅपर घेतलं आणि माझ्या मुलाला पाठवून औषध मागवून घेतली. आता त्या आजींना भूक लागली होती. मी त्यांना माझ्यासोबतच बसून जेवण भरवलं. जेवतानाही त्या अनेकदा रडल्या. त्यांना त्यांच्या मुलाची खूप आठवण येत होती. माझ्या मनात येत होतं की त्या मुलाला पकडून खूप मारावं. कोणी इतकं निष्काळजी कसं असू शकतं? माझ्या डोक्यात सारखा एकच विचार बोलत होता. मी माझ्या हॉटेलचे CCTV फुटेज तपासले होते. गाडीचा नंबर कसाही करून फुटेजमध्ये यावा, ही एकच प्रार्थना मी करत होतो. पण तसं झालं नाही. त्यांचा फक्त समोरूनच एक अस्पष्ट फोटो कॅमेऱ्यात कैद झाला होता, ज्यामुळे हा मार्गही आता बंद झाला होता. रात्र आता अधिक गडद होत चालली होती. त्या आजी आता थकत चालल्या होत्या. त्यांचे डोळे मिटत होते. नक्कीच औषधांचा अंमल त्यांच्यावर चढत होता. अखेर मी त्यांच्याकडे पाहून म्हणालो, "आई, एक काम करा. तुम्ही माझ्यासोबत माझ्या घरी चला. तुम्हाला असं इथे सोडून जायला माझं मन मानवत नाही." न जाणे का, पण त्या आजीसोबत मी अजिबात कठोरपणे वागू शकत नव्हतो. खरं तर मी खूप कठोर स्वभावाचा माणूस होतो. माझे सगळे नोकर-चाकर मला घाबरायचे. कोणीही माझ्या डोळ्यात डोळे घालून बोलू शकत नव्हता. पण त्या आजींसोबत मी अजिबात कठोर होऊ शकत नव्हतो. म्हणायला माझ्या हॉटेलमध्ये अनेक खोल्या होत्या, ज्या त्या रात्र काढू शकत होत्या. पण मला त्यांना एकटं सोडायचं नव्हतं. रात्री अपरात्री त्यांना माझी गरज लागली किंवा काही अडचण आली तर त्या एकट्या काय करतील? म्हणूनच मी त्यांना माझ्यासोबत घरी चालण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यावर त्या लगेच म्हणाल्या, "नाही बाळा, मी घरी नाही येणार. मी बाहेरच बसेन. माझा मुलगा येईल, तो विसरला असेल. तो नेहमीच गोष्टी विसरतो." आता मला त्या आजींची खूप कीव आली. मी त्यांच्याकडे बघत म्हणालो, "आई, जर त्याला यायचं असेल तर तो येईल. तुम्ही येऊन तुमच्याबद्दल विचारेल. तेव्हा माझे कर्मचारी मला फोन करून सांगतील. मी रात्रभर तुमच्यासाठी जागेन. तुम्ही काळजी करू नका. पण तुम्हाला इथे सोडणे योग्य नाही. तुम्ही आजारी आहात. माझ्या घरी आराम कराल तर बरं वाटेल." त्यांच्या डोळ्यात पाणी वाहत होतं. त्या म्हणाल्या, "माझं मन मानत नाही. माझं मन म्हणत आहे की तो येईल. मग तुला त्रास होईल. मग रात्री तू तुझ्या घरून मला इथे सोडायला कसा येशील?" मी लगेच म्हणालो, "आई, तुम्ही मला मुलगा म्हणालात ना, मग मी तुम्हाला मध्यरात्री इथे आणून सोडेल. माझ्याकडे मोठ्या गाड्या आहेत, ड्रायव्हर आहेत. तुम्ही काळजी करू नका." त्या आजी खूप काळजीत दिसत होत्या. थोड्या वेळाने तिने होकार देत मान हलवली आणि माझ्याकडे बघत म्हणाल्या, "बरं चल, ठीक आहे. मी तुझ्यासोबत येते. बाकी आता देवाची इच्छा." असं म्हणून त्यांनी आपला पदर सावरला आणि माझ्याकडे बघून म्हणाली, "मी तयार आहे. चल बाळा." त्यांना पाहून मी होकारार्थी मान हलवली आणि माझ्या मॅनेजरला इशारा करून जवळ बोलावलं. त्याला काही महत्त्वाच्या सूचना दिल्या.
आणि त्या आजींना घेऊन मी घराच्या दिशेने निघालो. माझ्या गाडीच्या पुढच्या सीटवर बसून त्या आनंदाने म्हणाल्या, "माझी खूप मोठी इच्छा होती, की एवढ्या मोठ्या गाडीत बसून फिरावं. बघ, आज देवाने माझी इच्छा पूर्ण केली आहे. फक्त माझा मुलगा सोबत असता तर किती बरं झालं असतं." मी त्या आजीच्या चेहऱ्याकडे पाणवलेल्या डोळ्यांनी पाहिलं. आया किती सुंदर आणि किती चांगले असतात आणि आपल्यासारखी मुलं त्यांची कदरसुद्धा करत नाही. तो तरुण आपल्या आईपासून सुटका मिळवण्यासाठी तिला सोडून पळून गेलेला होता. हे आता माझ्या लक्षात आलं होतं. मला प्रचंड वाईट वाटत होतं आणि त्या आजींची किवही येत होती, की आता या बाईचं काय होणार? पण मी मनातल्या मनात निश्चय केला होता, की जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत मी या बाईचा सांभाळ करत राहील. बाकी जशी देवाची इच्छा. नक्कीच यात काही चांगलं असणार. म्हणून तर देवाने त्या बाईला माझ्यापर्यंत पोहोचविलं आहे. नाहीतर तो मुलगा त्या आजीला दुसरीकडे कुठल्याही हॉटेलवर सोडू शकला असता. एक लांबचा प्रवास करून मी माझ्या घरी पोहोचलो होतो. देवाने जसा-जसा माझा हात धरला तसा-तसा मी स्वतःला घडवत गेलो होतो. मी माझ्या छोट्याशा घरात आता एका मोठ्या घरात बदललो होता. गाडी पोर्चमध्ये थांबवली. तेव्हा त्या आजी आनंदाने म्हणाल्या, "वाह! तुझं घर तर खूपच छान आहे. असं घर मी फक्त टीव्हीच्या मालिकांमध्ये पाहिलं होतं." माझा मुलगा म्हणायचा, की "ही श्रीमंत लोकांची घरं असतात. तू खूप श्रीमंत आहेस का?" मी हलकासा हसलो आणि मान हलवून म्हणालो, "आई, श्रीमंतीचं तर माहीत नाही, पण एवढा नक्की श्रीमंत आहे की कधी कोणाकडून काही मागत नाही. उलट लोकांना देतो आणि चांगल्या ठिकाणी राहून चांगलं खातो-पितो." मी खूप साधेपणाने उत्तर दिलं होतं. त्यावरती त्या आजी हसून म्हणाल्या, "देव तुझ्या कमाईत आणखी भरभराट देवो. ज्या प्रकारे तू आज माझी काळजी घेतलीस, मी ते शब्दात सांगू शकत नाही. आज मी तुला मनापासून कितीतरी आशीर्वाद दिले आहेत. फक्त देवाची कृपा होऊ दे आणि माझा मुलगा घ्यायला येऊ दे. मला त्याची खूप काळजी वाटत आहे. त्याला फक्त माझ्याच हातचे जेवण आवडते. तो बाहेरचं काही खात नाही." मी फक्त हो म्हणून त्या आजीला सोबत गाडीतून उतरलो. एका क्षणासाठी मनात विचार आला, की या आजींना खरं सांगून टाकावं, की तुमचा मुलगा तुम्हाला विसरला नाही, तो तुम्हाला कायमचा सोडून गेला आहे. पण त्या ज्या प्रेमाने आपल्या मुलाबद्दल बोलत होत्या, त्यांची आठवण काढत होत्या, ते पाहून माझ्याकडून एक शब्दही फुटला नाही. मी शांतच राहणं योग्य समजलं. मी त्या आजीचा हात धरून म्हणालो, "आई, चला आत. तुम्ही चहा वगैरे पिऊन घ्या." त्यावर त्या लगेच नकारार्थी मान हलवत म्हणाल्या, "अरे नाही बाळा, नाही, त्याची आता गरज नाही. मी आता फक्त आराम करेन. पण माझ्या मुलाचा फोन आला की मला उठव. असं म्हणून असं समजू नकोस की आई झोपली आहे, तर तिला सकाळी उठवू. मी मध्यरात्रीसुद्धा उठेल. माझ्या मुलाची वाट बघायला लावू नकोस." मी काहीही न बोलता त्या आजींना घेऊन आलो. आम्ही मुख्य हॉलमध्ये पोहोचलोच. तेवढ्यात बाबांचा आवाज माझ्या कानावर पडला. "आलास का जयवंत? केव्हापासून तुझी वाट बघत होतो. आज खूप उशीर केलास तू." मी मागे वळलो तर बाबा समोरच उभे होते. मी काही बोलणार त्याआधीच बाबा म्हणाले, "ही बाई कोण आहे तुझ्यासोबत?" मी उत्तर देणारच होतो तेवढ्यात वृद्ध स्त्री मागे वळल्या. त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. त्यांचा चेहरा कोमेजून गेला होता. माझ्या बाबांचा श्वास जणू काही थांबलाच. मी त्या दोघांच्याही चेहऱ्याकडे आश्चर्याने पाहत राहिलो. अचानक माझे बाबा धावत त्या बाईजवळ गेले. मी काही समजवण्याआधीच त्यांनी त्या बाईला मिठी मारली आणि ओक्साबोक्शी रडू लागले. त्यांचं ते रडणं माझ्या अकालनापलीकडचं होतं. ती बाई पूर्णपणे शांत होती, पण आता तिच्याही दबलेल्या हृदयाचा हुदक्यांचा आवाज येऊ लागला होता. ते दोघे एकमेकांना ओळखत होते, पण रडत का होते ते मला कळलं नव्हतं. मला अचानक भानावर आल्यासारखं झालं. हे खूपच विचित्र वाटत होतं. ती बाई माझ्यापेक्षा वयाने कितीतरी मोठी होती, तरी मी त्यांना कधी मिठी मारली नव्हती. माझ्या बाबांना कसं करताना पाहून मला विचित्र लाज वाटली. मी लगेच त्या दोघांना वेगळं केलं आणि बाबांकडे रागाने बघत म्हणालो, "हा काय वेडेपणा आहे बाबा? काय झालं आहे तुम्हाला? कसं वाटतंय?
तुम्ही हे थोडी जाणीव तरी ठेवा. त्या आपल्या पाहुण्या आहेत. माझं बोलणं ऐकून माझे बाबा म्हणाले, हे पाहुणे नाही, ही आपल्या घरची सदस्य आहे. मला माफ कर. मी तुझ्या पुढे हात जोडतो. कुठे निघून गेली होतीस तू? तू मला माहीत आहे. मी तुला कुठे कुठे नाही शोधलं. बघ, माझ्या काळजाची ठोके किती वाढली आहेत. ते त्या बाईचा हात धरून आपल्या हृदयावर हात ठेवत म्हणाले. मी लगेच माझ्या बाबांना दूर ढकललं आणि त्यांच्या डोळ्यात बघत म्हणालो, हे काय बोलत आहात तुम्ही बाबा? ही बाई आज माझ्या हॉटेलवर तिच्या मुलासोबत आली होती आणि चुकून तिथेच राहिली. हे आपल्या घरचे सदस्य कशी असू शकते? तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. त्यावर ते नकारार्थी मान हलवत म्हणाले, जयवंत, ही बाई दुसरी तिसरी कोणी नाही. ही तुझी आई आहे. ही माझी बायको आहे. हे म्हणताच बाबा जमिनीवर बसले. ती बाईसुद्धा माझ्या बाबांकडे पाहत धावत म्हणाली, तुम्ही ठीक आहात ना? माझा विश्वासच बसत नाही की तुम्ही जिवंत आहात. त्यांचं बोलणं ऐकून मला एकावर एक धक्के बसत होते. ती बाई माझी आई आहे. पण माझी आई तर लहानपणीच वारली होती. माझ्या बाबांनी तर मला हेच सांगितलं होतं. मग ही बाई पुन्हा जिवंत कशी झाली? तेवढ्यात त्या रडत म्हणाल्या, मला माफ कर. मी तुझ्यानंतर दुसरं लग्न केलं. मला एक मुलगा पण आहे. मला माफ कर तू. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. त्यावर माझे बाबा म्हणाले, नाही, यात तुझी चूक काही नाही. चूक माझी आहे. तू चांगलंच केलंस. दुसरं लग्न केलंस. मला माहीत नाही यात काय चूक आहे किंवा बरोबर. पण मी खूप आनंदी आहे की या वयात तू मला परत मिळालीस. बघ, माझे हात कसे थरथर कापत आहे. मी आता या दोघांच्या जवळ जाऊन बसलो आणि माझ्या बाबांकडे बघत म्हणालो, तुम्ही दोघे काय बोलत आहात मला सांगा. तुम्ही तर म्हणाला होतात की माझी आई वारली आहे. त्यावर ते लगेच म्हणाले, मला वाटलं होतं की तुझी आई वारली असेल. पण माझं मन म्हणायचं नेहमीच की तुझी आई जिवंत आहे. खरं तर मी आणि तुझी आई, तुला तर माहीतच आहे. बाबा सांगू लागले, अनेक वर्षापूर्वी एका जत्रेत झालेल्या चेंगराचेंगरीत आपण दोघे वेगळे झालो होतो. ती कुठे गेली होती, मी कुठे पोचलो हे मलाच कळलं नाही. माझ्या मित्रांनी मला वाचवलं, पण मी तुझ्या आईला शोधतच राहिलो. मी ती मला कुठेच सापडली नाही. मला वाटलं की ती या जगात नाही. चेंगराचेंगरीत आता तिचा अंत झाला आहे. याच विचाराने नेहमीच समजूत काढली होती आणि तिच्या आठवणीत मी दुसरं लग्नही केलं नाही. मला वाटलं की मी तिला कायमचं गमावून बसलो आहे. तेवढ्यात ती बाई, माझी आई, लगेचच म्हणाली, तसंच माझ्यासोबत सुद्धा झालं. मलाही वाटलं की हे आता राहिले नाहीत. म्हणून ज्या माणसाने माझा जीव वाचवला होता, मी त्याच्यासोबत लग्न केलं. हे सगळं अज्ञानातून घडलं. देवाची शपथ सांगते, माझे पती जिवंत आहे. हे मला अजिबातच माहीत नव्हतं. यावेळी माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. नियती असाही खेळ खेळू शकते याची मी कधीच कल्पनाही केली नव्हती. मी लहानपणापासूनच आईच्या स्पर्शाला आणि तिच्या असण्याला खूप मुकलो होतो. माझ्या आयुष्यात खूप संघर्ष केला होता. आज तिला परत मिळाल्यावर माझे अश्रू थांबायचं नाव घेत नव्हते. मी तिला घट्ट मिठी मारली आणि बराच वेळ तिच्या खांद्यावर डोकं ठेवून रडत राहिलो. ती मला सारखी कुरवाळत होती आणि एकच गोष्ट म्हणत होती, जयवंत, मी तुला खूप आठवायचे. तुला माहीत आहे, जेव्हा माझा दुसरा मुलगा जन्माला आला, तेव्हाही मला समाधान मिळत नव्हतं. मी फक्त विचार करायचे की माझा पहिला मुलगा कसा असेल. आज तुला सुखरूप पाहून माझा देवावरचा विश्वास अजूनच अधिकच दृढ झाला आहे. मी तिला खूप प्रेमानं मिठीत घेतलं होतं. नंतर मी जेव्हा एका जाणकार वकिलाला या 2 लग्नांबद्दल विचारलं, तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की जर दुसरं लग्न अज्ञानातून झालं असेल, तर ते कायदेशीररित्या टिकत नाही. कारण तुमच्या आई-बाबांचं पहिलं लग्न जर कधी संपुष्टातच आलं नव्हतं. जोपर्यंत पहिला विवाह कायदेशीररित्या संपत नाही, तोपर्यंत दुसरा विवाह वैध मानला जात नाही. पण जर मनापासून पश्चाताप केला तर देव अज्ञानातून घडलेली चूकसुद्धा माफ करतो. मी माझ्या आईवर अजिबात नाराज नव्हतो आणि माझ्या बाबावर तर नाहीच नाही. कारण ती निरागस होती. तिला जो मार्ग दाखवला गेला तिने तो स्वीकारला गेला होता. आम्ही देवाचे खूपच आभार मानले आणि तिने एक चुकीचं पाऊल टाकलं नाही आणि एकाच नात्यात सुरक्षित राहिली. तिला काय पाप आणि काय पुण्य हे माहीतच नव्हतं. मी तिला माझ्या घरात पण परीसारखं ठेवलं होतं. मी माझ्या सावत्र भावालाही शोधून काढलं होतं. त्याला घरी बोलावून त्याच्या कानाखाली 2 लावल्या होत्या.
आणि म्हणालो होतो की किती निर्दयी माणूस आहेस तू. तुला लाज वाटायला पाहिजे. ज्या बाईने तुला लहानपणापासूनचं मोठं होईपर्यंत आपल्या कुशीत वाढवलं, तिलाच तू सोडून निघून गेलास. त्यावर तो रडत रडत म्हणाला, भाऊ, माझ्याकडे स्वतःचे खाण्यापिण्याचे पैसे नव्हते. मी तिला कसं सांभाळणार होतो. म्हणून मी विचार केला होता, की जर ती माझ्या नजरेसमोरच नसेल, तर मला कसलाही त्रास होणार नाही. याच कारणामुळे मी तिला सोडून आलो होतो. पण मी त्यालाही माफ करून टाकलं होतं. इतक्या वर्षांनी मला माझी आई मिळाली होती. तिच्यासाठी तर मी स्वतःलाही कुर्बान केलं असतं. मी जेव्हाही त्या देवाच्या खेळाबद्दल विचार करतो, तेव्हा माझे डोळे भरून येतात. मी त्या परमेश्वराचे जेवढे आभार मानतो, तेवढेच कमीच आहेत.